FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केला आहे. आकाशवाणीचे अमरावती हे आता प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. संवादक पल्लवी सपकाळे. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद. फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. कणाकणाने स्नेह जुळावा, जुळून यावी नाती, या नात्यातून ऊब मिळावी लोभस जगण्यासाठी. तर श्रोते हो, स्वरसंवाद या कार्यक्रमात मी पल्लवी सपकाळे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आपलं नातं असंच वृद्धिंगत व्हावं, आपला संवाद असाच एकमेकांशी घडत राहावा, यासाठी आपल्यासाठी घेऊन आलो आहोत स्वरसंवाद हा कार्यक्रम. तर श्रोते हो, चला तर मग फोन कॉल्सला सुरुवात करूया. हॅलो. हॅलो. हा, कोण बोलतंय? हा ताई, मी तांदूळ बाजार जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार गेडाम बोलतोय. हा, बोला गेडम भाऊ, कसे आहात? आम्ही चांगला आहोत. आपण कशा आहात? आम्ही पण छान. काय म्हणता? कार्यक्रम आहे का? खूप छान कार्यक्रम होता सकाळपासून. 55 मिनिटापासून चालू होते आपलं अमरावती केंद्र. हो, मग जेवढे कार्यक्रम आहे आपले त्याच्यातले कोणता कार्यक्रम तुम्हाला जास्त आवडतो? मला काही जे गीतांचे कार्यक्रम आहेत तर तेच आवडते, जसे पत्रव्यवहार वगैरे. आणि एक जो कार्यक्रम आहे ना, नमस्कार अमरावती, मुलाखतीवर आधारित आहे तो कार्यक्रम. हो हो हो, ते खूप ऐकलंय कार्य. अच्छा. तो ते म्हणजे मला चांगल्या लोकांच्या ज्या मुलाखती येतात. आपल्या अमरावतीवरच मी डॉक्टर सावजी जे आमच्या तांदुळात कार्यरत होते, अच्छा, ची सुद्धा मुलाखत ऐकलेली आहे. हो. आणि जे एक रिक्षावाली जी बाई होती त्याची सुद्धा मुलाखत मी ऐकली आहे, मॅडम होत्या. हो गेडम भाऊ, आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो की आपण जसं मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती घेतो त्याचप्रमाणे जे सामान्य लोक आहेत त्यांच्या देखील मुलाखती आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळायला पाहिजे. आणि हे आकाशवाणी खूप वर्षापासूनही जनतेसाठी काम करतो. हो, अगदी बरोबर बोललात गेडम भाऊ तुम्ही. तुम्ही एक कार्यक्रम असा चालू करा, जसं म्हणजे व्हॉट्सअप मेसेज पाठवून आम्ही आमचे विचार आणि कळवू शकतो, गाणं कळवू शकतो, असा काही कार्यक्रम ठेवा आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवा तसं. हो हो, नक्की गेडम भाऊ, तुम्ही दिलेल्या सूचनांचा आम्ही आमच्या सरांपर्यंत पोहोचवू आणि असे नक्कीच नवनवीन उपक्रम सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर आज आपल्याला कोणतं गाणं ऐकायला आवडेल? तर मला गाणं द्यायचं आहे, मेहरबानी आपकी. हे गीत आम्ही आपल्याला नक्की ऐकू. धन्यवाद ताई. पण एक दोन नाव घेऊ शकतो का मी? हो हो, घ्या ना. तर माझे मित्र आहेत गुणवंत कडू, गौतम रायबोले, सिद्धार्थ गोंडाने आणि सावनकर गंगाधर. तशीच माझी बहीण आहे प्रतिभाताई गर्डे, माझा भाचा आहे कुमार संग्रक्षित गर्डे, माझे वडील आहेत साहेबरावजी गेडाम आणि माझी आई आहे सौभाग्यवती मथुराबाई गेडाम. नक्कीच या सर्व रसिक श्रोत्यांच्या आवडीचे छानसे गीत आम्ही आपल्याला. हा हा, कोण बोलताय? अमरावती केंद्र आणि सूर संवाद कार्यक्रम. हो हो, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. कोण बोलत आहात? तुमचा रेडिओ मित्र बोलतोय ताई, बालाजी दोनकले, तालुका नायगाव आहे आणि जिल्हा आहे माझा नांदेड. बोला, कसे आहात? चांगली आहात. ती आता खरीपाची आपली हरभऱ्याची कामं चालू आहेत काढणी. अच्छा, म्हणजे आता हरभरा झाला आहे का, की आता सध्या अजून कामं चालू आहेत बाकी? 60% वर लोकांची काढणी सुद्धा चालू झालेली आहेत. अच्छा, शेती करतात तर आपण? हो, शेती. फक्त जे आपले बारमाही पिकं असतात तेच घेतात की त्याच्या व्यतिरिक्त पण काही करतात अजून शेतीमध्ये नवीन प्रयोग? नवीन प्रयोग काय, रब्बी पुरती पेरणी आहेत. आपल्या रब्बीचा हंगाम तेवढा निघू शकतो समजा. अच्छा. डाळची ज्वारी म्हणा, हरभरा म्हणा, धना, इतर कोणते पिकं घेतात. नंतर मग काय नाही आता उन्हाळ्यामध्ये. हो, मग आता उन्हाळ्यामध्ये काय आराम करायचा? हो हो, आपापली तब्येतीची काळजी घ्यायचं, उन्हामध्ये बाहेर फिरायचं नाही, 10-11 वाजेपर्यंत काम करायचं सकाळी लवकर उठून. अच्छा, घरी कोण कोण असतं आपल्या? गृहिणी आणि 2 मुलं आहेत, एक पुण्याला आहे, एक मेडिकलला आहे जवळ. अच्छा, कंपनीला पुण्याला आहे. अच्छा, म्हणजे अगदी सगळेजण सेटल्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, काय हरकत नाहीये. दोन्ही मुलांचे लग्न झालेले नाहीत. एआर ॲपमुळे तुमच्या अमरावती आकाशवाणीला जोडल्या गेलो. हो, एअर ॲपमुळे खूप साऱ्या फॅसिलिटीज झाल्या आहेत आणि सगळीकडून आमच्यासोबत श्रोतावर्ग जोडला गेलेला आहे. अमरावती कुठे आहे काय नाही, कुठल्या कुठं पत्ता नाही ताई. तर हे सगळी तुम्ही एआर ॲपची आहे. अगदी तळागाळातील ग्रामीण भागातील पोहोचणार एकच माध्यम म्हणजे आकाशवाणी, तांड्या वस्तीवाड्यात पोहोचणार. बरोबर आहे, आणि सगळे अगदी आकाशवाणी आवडीने ऐकतात, त्याच्यात आम्हाला खूप अभिमान वाटतो. हो, दूरदर्शनचं कसं आहे, जवळ बसून
वेळेअभावी आपल्याला तिथं ऐकणं शक्य होत नाही. रात्रीच्या वेळे किंवा तर ऐकते माणूस, त्याला वेळ काढून तो नजर बंदीनं बघावं लागतं. याला कसं आहे, अरे आपण म्हणलं की कुठेही खिशामध्ये सुद्धा आकाशवाणी कुठेही ऐकू शकतो आम्ही. हो, आकाशवाणीची तीच म्हणजे खूप मोठी उपलब्धी आहे की तुम्ही अगदी कुठेही असाल तरी पण तुम्हाला गाणे, मुलाखती असो की काहीही कार्यक्रम असो, अगदी तुम्ही जिथे आहात तिथे ऐकता येतात, नाही का? हो हो ताई, आणि जागतिक रेडिओ दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या आकाशवाणीच्या अमरावती टीमला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा ताई. आणि तुम्हाला पण आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मग आज कोणतं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला? आज आपण गीत ऐकूया. आता होळीचा सण अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. हो हो. त्याच निमित्ताने महेंद्र कपूर सरांचं जे गायन खूप आवाज असा चांगला आहे आणि राम लक्ष्मणचं संगीत आहे. अच्छा. उषा मंगेशकर आहेत आणि आज आमचे आवडते कलाकार दादा कोंडके यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे गीत आहे. होच नवरा पाहिजे मला, होळीचं सोंग घेऊन लावू नको लाडी गोडी. सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला होळीच्या शुभेच्छा देतो आणि हे छानसं गीत आपल्यासाठी ऐकवतो. तर आकाशवाणी अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि दोन मित्रांचे नाव सांगत आहेत. हो, सांगा. हे आहेत दयानंदनगर लातूरचे प्रकाश जैन आणि कुंडलवाडीचे आहेत गंगाधर सावंतकर. तर आकाशवाणी अमरावतीला नमस्कार. मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा साताऱ्यातून तुकाराम जाधव बोलतोय. बोला. काय म्हणताय वातावरण अमरावती जिल्हा? आता थोडं थंडी संपत आली आहे आणि ऊन थोडं थोडं जाणवायला लागलंय. तुमच्याकडेच तसंच वातावरण असेल, नाही का? हो, सकाळी थंडी वाजते, रात्री थंडी वाजते, दुपारी जरा ऊन पडते, त्यामुळे थंडीपासून जरा दिलासा मिळतोय. कसं आहे माहितीये की जेव्हा आपण निसर्गाशी खेळतो तेव्हा निसर्ग पण स्वतःमध्ये थोडेसे चेंजेस करत असतो. तसंच काही तर झालंय, नाही का? हो. नाहीतर यावेळेस पर्यंत थोडंफार ऊन जाणवायला लागायचं, पण आता दिवसभर जे उन्हाचे चटके लागतात पण रात्री भयंकर थंडी वाजते. जवळजवळ 8 महिने पाऊस पडत होता की आपली. हो ना, हो ना. बाकी काय म्हणता, कसे आहात? आम्ही एकदम छान. तुम्ही? मी पण छान. बाकी कोण कोण असतं आपल्या घरी? घरी आमची मंडळी आहे, मुलगा आहे, सुनबाई आहे, नात आहे, नातू आहे. जॉईंट फॅमिली, नाही का? एकत्रित हो, कुटुंब एकत्रित. खूप गरजेचं असतं. माहितीये का, आजकाल असं झालंय की लोकांना म्हणजे असं वाटतं की आपण दोघं आणि 2 मुलं एवढंच पाहिजे. पण ज्या घरात आजी आजोबा आहे त्या घरात जेवढं संरक्षण मिळतं तेवढं संरक्षण कुठेच मिळत नाही, नाही का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? नाही, बरोबर आहे. कारण काय आहे, आता आजी आजोबामुळे जरा संस्कार होतात ना मुलावर. तेच तेच. कारण की जुने विचार असतात ते त्यांना पटत नाही, ते पटवून सांगायला लागतात. हो. कसं आहे की एका घरात जेव्हा 2 पिढ्या राहतात तर त्यांच्या विचारांमध्ये तेवढी तफावत राहतेच. राहते. आणि ते विचार जिथं जुळतात तिथंच ते कुटुंब सुखी होतं असं म्हणायला हरकत नाही, नाही का? आम्ही पहिल्यापासून मुलांना नव्हतं बाहेरचं काही खायचं नाही, फास्ट फूड असं. जे लोक ऐकतात, मुलं ऐकतात ते. आणि जे लोक आई वडिलांचं ऐकतात तेच सुखी होतात, नाही का? कोणतं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला? बाळा गाव कसं अंगाई. काय या चित्रपटातील जे गाणं आपल्याला आवडतंय ते आम्ही नक्की आपल्याला ऐकू. काय मित्रांचं नाव घेऊ का? हो हो, घ्या ना. तर प्रथम आम्ही तुम्हाला डेडिकेट करतो. मी थँक्यू. मित्र राव शेळकेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेडगेजी, श्रीकांत भंडारेजी, विजय पाटील तारुकरजी, धनंजय अपचेजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, आर एन पाटीलजी, आम्ही ते सर्व आमचे. तर आम्ही आपल्या सर्व मित्रमंडळींना हे गाणं नक्की ऐकवू. आकाशवाणी अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अमरावती. हो, आकाशवाणी अमरावती. कोण बोलत आहे? विनोद सहस्रबुद्धे बोलतो, मुक्काम पोस्ट मारसूल, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. मॅम, मला एक गाणं ऐकायचं होतं. नक्की. कोणतं गाणं ऐकू आपल्याला? आनंद शिंदे यांनी गायलेलं बुद्ध आले जन्मास. आणि अमरावतीचा सकाळी जो भक्तिसंगीत कार्यक्रम असतो ना, हा, खूप छान गाण्याची निवड असते मॅम अमरावती आकाशवाणी केंद्राची. धन्यवाद. तुमच्या दररोज मी ऐकतो 6-5 मिनिट आणि मस्त गाणे ऐकायला आवडतात. आपल्यासारखे रसिक श्रोते आहेत त्याच्यामुळेच आम्ही जे उद्घोषक आहेत ते जास्त चांगल्या पद्धतीने कार्यक्रम म्हणजे. अजून मला एक सांगायचंय, आपण जे कार्यक्रमाच्या आधी कार्यक्रमाच्या नंतर जे तुम्ही ध्वनी वाजवता ना, हो, खूप मला ऐकायला आवडतं मॅम. खूपच मस्त. इमॅजिन. असं म्हटलं जातं की संगीत हा आत्मा असतो आपल्या जगण्याचा. हो हो. आपण कितीही टेन्शन मध्ये असलो तरी एखादं सुंदरसं गाणं जर आपलं ऐकलं तर आपलं हो, टेन्शन हो. लगेच जातं. हो, आपण असेच कनेक्टेड राहा आमच्याशी. हो. हा मॅम, नक्की ऐका ना मला एक गीत. हो, नक्की. हे गीत आम्ही आपल्याला ऐकवू. आकाशवाणी अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
आकाशवाणी अमरावती. हा, कोण बोलत आहे? मी अकोटवरून रामदास पालेकर बोलतो मॅडम. बोला. आता मला एक भक्ती गीत ऐकायचं आहे. कोणतं गीत ऐकवायचं आपल्याला? उठ पंढरीच्या राजा फार वेळ झाली. आपण विठ्ठलाचे भक्त आहात का? हा 40 वर्ष झाले मॅडम वारीला जात असतो. अरे वा, वारीचे अनुभव खूप छान असतील नाही का? थोडेसे आम्हाला सांगाल का? वारी म्हणजे माऊलीची पालखी, ते तुकाराम महाराजाची, नामदेव महाराजाचे, सर्व संतांचे पालखी येतात मॅडम. ते सर्वांचे दर्शन होतात दशमीच्या दिवशी पंढरपूरला. तर ते चांगलं दर्शन होते. विठ्ठलाचंही 8 दिवस अगोदर जात असतो मॅडम. अरे वा. तर मग ते दशमीला सर्व पालखी येतात वाखरीवरून आपल्या पंढरपूरला. तर मग सर्व पूर्ण पालखीचे दर्शन होतात मॅडम. खूप छान. आणि तो अनुभव खूप चांगला राहत असेल नाही का, रिंगण वगैरे बघण्याचा? हा ते वाखरीला रिंगण होते मॅडम, ते पाहायला जात असतो आम्ही. ते खूप मस्त रिंगण होते. खूप लाखो लोक राहतात मॅडम, एवढे राहतात, खूप राहतात. आम्ही तर सर्व काही टीव्हीवरच बघतो, म्हणजे प्रत्यक्ष अजूनपर्यंत अनुभव नाही घेता आला. पण आम्ही 40 वर्ष झाले मॅडम जाऊन राहिलो. मी 2 वर्षापासून फोन लावून राहिलो तर अमरावती आकाशवाणीला आज लागलो मॅडम. हो का? म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाचीच कृपा म्हणायला पाहिजे नाही का? हा मॅडम. आता मी तुमच्याकडूनच पंढरीच्या विठ्ठलाला नवस करते की प्रत्येक वेळेस तुमचा फोन लागला पाहिजे आमच्याकडे. धन्यवाद. फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमची वारी अशीच सदैव चालू राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा. हॅलो. हॅलो. हा हॅलो. नमस्कार ताई. नमस्कार. कोण बोलत आहात? सुसंवाद कार्यक्रम. हो हो हो. मी लकडगण नवी वस्ती बडनेरा येथून हिम्मतराव शृंगारे बोलतो ताई. अच्छा, तुम्हाला तर मी खूप चांगली ओळखते, कारण जेव्हा पत्राचे पण राहत होते ना आणि हे पण कार्यक्रम राहत होते तर मी सदैव तुमची फोन घेत होती. बाकी कसं म्हणता शृंगारे सर, कसे आहात? हा ताई. कशा आहात तुम्ही? मी पण छान, मजेत. काय चालू आहे मग सध्या? सध्या ताई कामावून आलो आता आणि फोन लावायची आठवण झाली मला आणि अच्छा. फोन लावला ताई मी. कोणतं गाणं ऐकवायचं आपल्याला? कच्चे धागे नावाचा चित्रपट आहे. हो हो हो, नक्की हे गीत आम्ही आपल्याला ऐकवू. तर आकाशवाणी अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप ताई. धन्यवाद. हा बोला ना. या परिवारातले नाव घेऊ ताई. हो घ्या ना, घ्या. माझ्या परिवारात आहे पद्माताई शृंगारे, हम्म. सुनील शृंगारे, आरती शृंगारे, लक्ष्मी शृंगारे, सानिध्य शृंगारे, सावित्री शृंगारे, माझा समस्त शृंगारे परिवार, अमरावती रेडिओ श्रोता संघाचे श्याम किटे, हिरामन चेंडे, प्रल्हाद पद्मने, रामेश्वरजी गोम आणि सिद्धार्थ गोंडाने. आणि अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅलो. हा नमस्कार, कोण बोलते? नमस्कार मॅडम, मी प्रवीण हागोनी बोलतो, मुक्काम पोस्ट कुष्टा बुद्रुक. बोला बोला, कसे आहात? खूप दिवसा फोन लागला माझा, जवळपास 1 महिना होत असेल. हो का? हो. अच्छा, काय करता आपण? मॅडम मी शेती करतो आणि थोडस ग्रामपंचायत मध्ये काम पण करतो. ग्रामपंचायत मध्ये? हो. तिथे काय काम करता आपण? ग्रामपंचायत मध्ये जे महाराष्ट्र शासनाची योजना आहे, रोजगार हमी योजना, त्या योजनेचा मी ग्रामपंचायत मधला प्रमुख आहे. मी ग्रामपंचायत मध्ये योजनेचे काम करतो. अरे वा, खूप छान. आणि तसं पण आता ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे नाही का? आणि कसं आहे की पूर्वी जसं ग्रामीण भागामध्ये फक्त शेतीचं काम व्हायचं, तर त्याच्या व्यतिरिक्तही बरंचसं काम आता ग्रामीण भागामध्ये चाललंय नाही का? म्हणजे हो मॅडम, खूप काम आहे. 162 काम आहे त्या योजनेत. हो ना, आणि खूप डेव्हलपमेंट होत आहे गावांमध्ये. अच्छा, बरं, कोणतं गाणं ऐकायला आवडेल आपल्याला? आता एक चित्रपट आहे, आझाद देश के गुलाम. अच्छा, तर ठीक आहे, हे गीत आम्ही आपल्याला हॅलो मॅडम, कुटुंबात नाव घेऊ? हो हो, घ्या घ्या. पत्नी योगित हागोने, मुलगी प्रियाली हागोने, मुलगा पार्थ हागोने, आमचे मित्र नारायण हागे, अमोल इंगळे, संजय गेडामजी, विजय ओळतकर, विजय शेगोबा सर, विजय अंबाळकर सर आणि आमचे असंख्य रेडिओ मित्र आणि आकाशवाणी अमरावती केलं सर्व उद्घोषक उद्घोषिका आणि आमचे स्वतः मित्र. ठीक आहे, धन्यवाद. आम्ही नेहमी स्वतः मॅडम आकाशवाणीचा आपल्या अमरावतीचा. हो हो, मला माहिती आहे ना, तुम्ही नियमित श्रोता आहात.
आकाशवाणी अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. उम्र भर साथ हम निभाएंगे, एक पल भी न दूर जाएंगे. हॅलो. हॅलो. हा बोला. हा मॅडम, मला माझ्या पसंतीचं गाणं ऐकायचं होतं. कोण बोलत आहात आपण? सारिका ठाकरे. अच्छा सारिका मॅडम, काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे. अच्छा, हाऊसवाईफ म्हणजे पण खूप मोठं काम असतं नाही का? हो हो. कोणतं गीत ऐकायला आवडेल आपल्याला सारिका मॅडम? ही दोस्ती तोटायची नाही, आणि याच्यासाठी माझी मैत्रीण पल्लवी, साक्षी, कल्पना, ऑल जेवढ्या मैत्रिणी आहेत सगळ्यांसाठी आहे. तर तुमच्या सर्व आणि मैत्रिणी, स्पेशली माझ्या साक्षी आणि पल्लूसाठी. तर तुमच्या आवडीचं हे गीत आम्ही आपल्याला नक्की ऐकू. सारिका मॅडम, आकाशवाणी अमरावतीला फोन. हॅलो. नमस्कार ताई. नमस्कार, कोण बोलताय? धीरज रबारी बात कर रहा हूँ. धीरज. धीरज रबारी. हाँ जी, बोलिए बोलिए. बस दीदी, हम अच्छे हैं, आप लोग सब भी अच्छे होंगे, सकुशल होंगे. हाँ, हम और सब सकुशल मौसम भी है. अच्छा होगा अमरावती का. हाँ, अमरावती का मौसम तो अभी जैसा सब इधर का है वैसे ही चल रहा है. आपकी आवाज है रुक रुक के आती है, कई बार ज्यादा आती है, कभी कई बार कम आती है. अभी आ रही है ठीक से? हाँ आती है, लेकिन कभी यानी आवाज फास्ट हो जाती, कभी स्लो हो जाती है. हाँ, वो कैसा है, थोड़ा नेटवर्क का इशू हो सकता है, हाँ उसकी हाँ वजह से हाँ, भी हो क्योंकि सकता है. अगली बार मैंने रिकॉर्ड करवाया तभी भी यही समस्या थी. कोई बात नहीं, अगर सुन पाते तो बात करते हैं. हमें आज गाना सुनना है. हाँ बोलिए ना, कौन सा गाना सुनना है आपको? नूरी फिल्म का गाना सुनना है. आजा रे और गाया है नितिन मुकेश और लता मंगेशकर ने. ठीक है, तो हम आपके पसंद का ये गीत और आपको... जो आपका कार्यक्रम है वो बहुत यानी सुपर हिट कार्यक्रम है. आपकी जो प्रस्तुति है, आप हो और बहन हो और भाई हो, ये जो फोन इन कार्यक्रम होता है ना, उसमें जो आप लोग बात करते हैं श्रोताओं से, वो बहुत अच्छी होती है और इसमें जानकारी भी अच्छी मिलती है. जैसे देखा जाए तो हमारे पान की बात हो, अमरावती की बात और स्थल की बात हो, तो उसमें बहुत यानी हमें जो नहीं यानी हमारे पास माहिती होती वो भी हमको मिलती है. इसके कैसा है, जो आकाशवाणी का जो माध्यम है, तो श्रोता जो हमारे है, तो ये हमारी यह फैमिली है, आप हमारी फैमिली है. और इसी वजह से अपना जो एक दूसरे से जो संवाद होता है वो बहुत अच्छी तरह से होता है. बिल्कुल बिल्कुल, और इसका नाम ही मेरे ख्याल से सुसंवाद है. जी, इसीलिए उसका नाम ही हमने वो रखा है. नहीं, अच्छा रखा है. और वैसे देखा जाए तो जो भी कार्य होते हैं उसके अनुरूप जो उसका नाम दिया जाता है वो भी सार्थक रहता है दीदी. और जो संवाद होते हैं, और जैसे बोली में भी हम बोलते हैं कि केम छो, तो आप लोग मराठी में बोलते हैं, तो वो एक दूसरे को हमें पता चल जाता हमें आप लोग क्या कहना चाहते हैं, हम क्या कहना चाहता है. लेकिन थोड़ा बहुत भाषा सीखने में समय लगता है दीदी. नहीं, वो सही बात है, लेकिन कैसा है कि जब हम जैसे अभी मैं मराठी, लेकिन जो कम्युनिटी में हम रहते हैं तो हम सब लोग एक दूसरे के साथ हिल मिल के रहते हैं. इसकी वजह से आप मराठी उतनी अच्छी तरह बोल पाते हैं, उतनी ही अच्छी तरह से हम हिंदी बोल पाते हैं. ऐसी बात है. बिल्कुल बिल्कुल. और देखा जाए तो दीदी हमारे यहाँ, आपको मैंने पहले भी बताया, यहाँ हमारे पाटन में जो पटोला बोलते हैं, जो साड़ी बोलते हैं, हाँ. तो इसकी कीमत बहुत है, लेकिन उसकी जो कारीगिरी होती है, जो कलागिरी होती है साड़ी की, वो बेनमून होती है. उसकी कीमत मान लो 40-50 हजार से शुरू होती है ताई. हाँ, सही बात है. और ये जो पटोला का नाम पड़ता है तो उसी से पहचाना जाता है कि कौन सा पाटन के पाटन में पटोला बनता है, वही पाटन. और दूसरा उसकी पहचान है रानी की वाह. हाँ. दो नाम से वैसे देखा जाए तो वहाँ की खूबियां बहुत है, लेकिन ये दो नाम से ज्यादा प्रचलित है हमारा शहर. एक समय में ये राजधानी था पाटन, गुजरात का. हाँ हाँ हाँ. क्योंकि ऐतिहासिक बारे में अगर देखा जाए तो राजधानी थी गुजरात की. हाँ. बहुत यानी समृद्ध राज्य था, लेकिन समय जाते फिर परिवर्तन सभी जगह पर आता है.
कैसा है कि जैसे जैसे समय गुजरता है तो जनरेशन के साथ हमको भी अपडेट होना पड़ता है, आगे आगे जाना पड़ता है, तभी हम आगे बढ़ पाते हैं। और कई बातों में जो अपडेट होते हैं यानी परिवर्तन होता है तो कई बार लाभदायी होता है, कई बार नुकसान करता भी होता है। देखिए कैसा है कि हर चीज को दो साइड होती है, बोलते हैं ना, हम मराठी में बोलते हैं कि प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात। तो बिल्कुल एक अच्छी और एक बुरी, उसमें से हमने कौन सी लेनी है ये हम पे डिपेंड करता है। बिल्कुल बिल्कुल आपने सही फरमाया। ठीक है धीरज जी, फोन करने के लिए धन्यवाद। हम आपके धन्यवाद। पसंद का ये गाना आपको जरूर सुनवाएंगे, आप ऐसे ही हमसे जुड़े रहिए। धन्यवाद जी। हाँ बोला। बेगरा तालुका चंद्रबाद जिल्हा अमरावती, मेघराज ठाकरे बोलून राहिलो. अच्छा अच्छा बोला। गाणं ऐकायचं होतं मॅडम. हो सांगा ना, कोणतं गाणं ऐकायचं? बेटा पिक्चर मधलं. कोणतं? कोणतंही नाही बेटा पिक्चर मधलं. बरं, काय करता तुम्ही? काही नाही असं तिथं झालं काम करत असतो मॅडम. अच्छा, घरी कोण कोण असतं? घरी पत्नी आहे हर्षा ठाकरे, हम्म. मुलगी आहे सेजल ठाकरे, अच्छा हो का. मुलगा आहे प्रज्वल ठाकरे. अच्छा, मुलगा मुलगी काय करतात मग? मुलगी आता तिचे पेपर झाले वर्धेले याचे BSML चे. BSML चे. मुलगा बँकेत काम करते तांदूळ बाजारला. अरे वा, खूप छान. हा. अच्छा ठीक आहे, मग आपण हे बेटा पिक्चरचं गीत आम्ही आपल्याला नक्की ऐकू. आकाशवाणी अमरावतीला फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद मॅडम. हॅलो. हॅलो रशीद, हा बोला, कोण बोलतोय? मी अमरावतीहून बोलतो मॅडम, अशोक देशमुख. अशोक विष्णू. हो बोला. हॅलो रशीद कार्यक्रम आहे ना? हो हो बोला ना, बोला. मला एक गाणं ऐकायचं होतं मॅडम. सांगा ना, कोणतं गाणं ऐकवायचं? भीमसिंग जोशी यांच्या आवाजातलं माझे माहेर पंढरी. अच्छा. आणि माझ्या सोबत ऐकणारे आहे माझे घरचे. त्यांचं नाव काय? माझा पोरगा भूषण देशमुख आणि सुशीला देशमुख, आणि माझी पोरगी सारिका देशमुख, आणि माझी जवळ आदित्य नांदुरकर. अच्छा ठीक आहे, नक्की. आणि माझा एक मित्र आहे मॅडम. हो बोला ना. अंधारे. ठीक आहे, आम्ही आपल्या सर्वांच्या आवडीचं हे गीत आपल्याला नक्की ऐकू. चा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि स्वरसंवाद या कार्यक्रमातून मी आपली रेडिओ सखी पल्लवी सपकाळे आता रजा घेते. नमस्कार. फोन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वरसंवाद. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. ऑफिसची डेडलाईन, मीटिंग्स, घराची जबाबदारी, वेळ